काही वेळापूर्वीच करुणा मुंडे यांच्या चिरंजीवाने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आणि आईवरच गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे आहेत। तुमच्या मुलानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि तुमच्यावर गंभीर आरोप केलेत की तुम्ही छळ केला। वडील माझे चांगले आहेत, वडील भले चांगले नसतील, एक चांगला पिता नसेल, मात्र त्यांना आम्हाला कधी आर्थिक अडचण येऊन दिलं नाही असं देखील त्यांचं नाही। वडील खूप चांगले आहे आणि खूप चांगले आहे। भारतामध्ये सगळ्यांच्या सर्वश्रेष्ठ पिता म्हणून तो धनंजय मुंडे। मी बोलते, मला मुला काय बोलणार, मी बोलते सगळ्यांचे चांगला पिता धनंजय मुंडे। तुम्ही बघितलेला मुलाला, आता तुम्ही होते ना घरी मीडियाच्या समोर, काय केला मुलांनी, किती प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती, बघितलेला आहे तुम्ही, स्वतः बघितलंय की नाही, बोला तुम्ही, किती प्रेशर होता त्यांच्यावरती। फोन कंटिन्यू येत होते त्यांना, मला पण बोलून दिला नाही होता त्यांनी। आज घर आहे जवळ तरी पण रोडवरती मला प्रेस घ्यावं लागते, रोडवरती बाईट द्यावं लागते घरी असताना। आज अशी माझी परिस्थिती आहे भाऊ। तुम्ही पण बघितलेला मुलावरती किती प्रेशर होता आणि चांगले पिता आहे, मुलाबाळांच्या खूप काळजी घेतात। अगोदर पण सांगितलं, घरावरती पण सांगितलेलं, काही वाईट बोलत नाही होती मी, पण मुलाकडे आज रोजगार नाहीये, काही नाहीये, त्या सगळी गोष्टी आहेत त्याच्याकडे। मी आज डोमेस्टिक व्हायलन्स मुलाबाळांवर झालेला नाहीये, मला 2 वेळे जेलमध्ये टाकला गेला, इतका मारहाण झाली कलेक्टर ऑफिसमध्ये, ते सगळं झालेलं आहे। त्याच्यासाठी आज मी कोर्टामध्ये गेली आणि आज माझ्याकडे न्याय लागला। तो आज जरी मीडियावरती बाईट दिली, तो काय पाप केला, काय चुकी केली मी, काय चुकी केली? असं स्पष्ट म्हणणं होतं की आई आमचा छळ करते, वडील छळ करत नाहीत, माझ्या बहिणीचा आणि माझ्या वडिलांचा जर छळ कुणी केला असेल तर तो आईने केला। त्यांचा ऐसा मानना है कि मैं ये कोर्ट केस लड़ू नए, आणि जो मैं करती हूँ तो उसमें बच्चों का ही छळ हो रहा है ना। मैं जेल में जाती हूँ, बच्चों को त्रास होता है, मुझे कोई गुंडा मारता है तो बच्चों को त्रास होता है, तो किसका छल हो रहा है? सही बोल रहा है ना वो, क्या गलत बोल रहा है? पोस्ट कोणी केली, त्यानंच पोस्ट केली का त्याकडून कोणी करून? उसने करी कि किसने करी, उसका अकाउंट नहीं है वो, उसका अकाउंट नहीं है वो, इंस्टाग्राम अकाउंट है। उसने करी भी है या नहीं भी करी है तो वो जो है वो सही बात है। बच्चों का छल हो रहा है इसमें, पति को नहीं समझ में आ रहा है, अपनी पत्नी को जेल में डाल रहा है, वो है ना, अपनी पत्नी को जेल में डाल रहा है, सब कर रहा है, तो इसमें बच्चों का ही छल हो रहा है ना। चाहे मैं करूं चाहे पति करे, छल तो हो रहा है बच्चों का। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता गुणरत्न सदावर्ते तुमच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळाली। कायद्यानुसार जे काय होईल ते होईल, लिबर्टीचा मुद्दा आहे, अशा पद्धतीचे अनेक महत्वाचे मुद्दे त्यांना मांडलेले आहेत। तुम्ही याकडे कसं बघताय, काय म्हणणे तुमचे गुणरत्न सदावर्ते यांचे? काय बघत नाही मी, गुणरत्न सदावर्तेजींनी ज्या वेळे माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली होती, हे सगळे पैसे घेऊन बोलणारे लोक आहे, मला सगळं माहित आहे। धनंजय मुंडेची मी बायको आहे, विसरू नका, त्या बघून तुम्ही करा जे करायचं आहे तुम्हाला। सगळ्यांना मी बोलते, जे आता जे वाईट गोष्टीचा मी सपोर्ट करणार नाही। आता तृप्तीताईंनी एक वक्तव्य केला होता की देवेंद्रजी मला घरामध्ये सोडण्यात जात होते, पण ते गलत गोष्ट आहे, त्याचा मी खंडन केला। फेसबुकवरती येऊन मी सांगितला की नाही, देवेंद्रजी मध्ये कधी सोडण्यासाठी गेले नाही, ते गलत आहे, चुकीची गोष्ट मी कधीही समर्थन करणार नाही। तसंच मी सदावर्ते साहेबांना सांगते, तुम्ही एक वकील आहोत, ज्या वेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली गेली होती, माझे लोक आले होते तुमच्याकडे की तुम्ही ते केस लढा, तो तुम्ही बोलण्यासाठी 50 लाख रुपयाची मागणी केली होती। हां, 50 लाख रुपयाची मागणी केली होती। तुम्ही खरे वकील नाहीये। खरे वकील कोण आहे? माझे गणेश कोले वकील जे आहेत ते खरे वकील आहे। त्यांनी 1 रुपया न घेता माझा केस लढला आणि माझ्यात जीत करून दिली आहे, ते खरे वकील आहे, पैसे घेऊन बोलणारे नाहीये। आज ते बोलताय ते पैसे घेऊन बोलताय असं म्हणणं? ऑब्वियसली, हाँ ऑब्वियसली, मेरे हस्बैंड ने मुझे बताया, ये सब मेरे हस्बैंड ही मुझे बताते थे। क्या? पत्नी हूँ मैं उनकी, कि ऐसे वकीलों को हम पैसे देते, वो तो वही बोलेगा जो मैं बोलूंगा। पहले भी अनिल देशमुख जी को डाला था उनकी वाइफ ने, तब मैं डर गई थी कि ये हो गया वो हो गया, तो बोलते नहीं कुछ नहीं, अपना ये हो। ऐसा किती पैसे दिले? माझं काय माहिती, ते माहित नाही, पण ते असं बायको म्हणून मला सगळं सांगत होते ना। आणि माझा नवरा इतका चांगला होता अगोदर माझ्यासोबत की माझे नवरेसारखा कम मुलगेसारखा जास्त जगत होता माझ्यासोबत, ते पण मी म्हणते, जे खरी गोष्ट तेच मी मांडणार आहे। असं काय झालं तुमच्यामध्ये की एवढे तुम्ही? बहुत दलाल लोग बहुत हैं, वो मैं बाद में बोलूंगी। कोण आहेत तुम्ही? मगाशी काही लोकांचे नाव घेत होता, बहुत वाल्मिक कराडांचं नाव घेतलं तुम्ही, पिंपरी चिंचवडच्या एका व्यक्तीचं नाव घेतलं। नहीं है बहुत लोग, वाल्मिक कराड़ ने हमारा रिश्ता नहीं तोड़ा है, उसने मेरे साथ मारहाण की थी पर रिश्ता उसने नहीं तोड़ा हमारा। है दूसरे लोग, नाम लूंगी बाद में। काय पण काय झालं होतं का? तुम्ही एबीपी माझ्याशी बोलताना या गोष्टी सांगाल का की नेमकं काय झालं बाद में होतं? बोलूंगी ये विषय पे, मैं बाद में बोलूंगी प्लीज।
अभी ये भी बहुत मुलांशी बातचीत केली का तुम्ही? मुलांना आता आता ज्यावेळेस मी काय सांगितलं इंस्टाग्राम ना की मीडिया जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे ते माझ्या घराचे खाली उभे आहे है ना, त्यांना ओरडून माझ्या मुलगीने बाहेर काढलाय, तो त्याच्यासाठी माझं फर्स्ट कर्तव्य आहे की तुमच्यासोबत बोलणं माझं फर्स्ट कर्तव्य होता. तो त्यांना सोडून मी इकडे आली आहे. तो अरडत होता माझ्यावरती, तुम्ही ऐकला पण होगा, नीचे आवाज आई होगी कि मेरे को चिल्ला रहा था जम के वो कि क्यों बोल रही हो, मीडिया क्या देगी आपको, क्या करेगी, क्या करना मीडिया पे बोलो. और क्या गलत बोल रही थी मैं? सिर्फ इतना ही तो बता रही थी ना, न्यायाधीश का धन्यवाद, वकील का धन्यवाद. क्या गलत बोल रही थी मैं? कुछ गलत थोड़ी ना बोल रही थी. अभी तो बोलूंगी तो फिर इनकी तो हालत ही खराब हो जाएगी. क्या करेंगे? मेरे को ज्यादा से ज्यादा मार डालेंगे ना, मार डाले. मैं तो वैसे भी जिंदा लाश हूँ, मार डाले मेरे को. आणखीन एक वकील आहेत मुंडेंच्या वतीने, एक वकील बनत होते. लिव्ह इन रिलेशनशिपचा हा कोई नहीं विषय. लिव इन रिलेशन में हुई नहीं. वकील को क्या मालूम है? वकील थोड़ी ना था हमारी शादी में, वकील थोड़ी ना था हमारी शादी में. मेरे को प्रूफ करना है ना, शादी मैं करूंगी ना. धनंजय मुंडे की पॉलिसी पे मैं पत्नी म्हणून हूँ. हम दोनों का जॉइंट अकाउंट है हस्बैंड वाइफ बोल के. पुरावे आहे माझ्याकडे सगळे. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेसचे पुरावे तुमच्याकडे असतील ना, म्हणजे महापालिकेतले नोंद किंवा तुम्ही जिथं कुठं लग्न झालं? माझे जे पुरावे आहे परली पोलीस स्टेशन मध्ये आहे. माझा लॅपटॉप, माझं सगळं डीवायएसपी स्वतः आले होते, घरी मधून घेऊन गेले पुरावे सगळे आहे तिकडे. कोण होता डीएसपी? म्हणजे तुम्हाला तिथं मदत झाली का? आपला सुनील जायभाई झाली का मदत झाली का? हा, त्यावेळेस मदत झाली होती का त्यांची काही? त्यांची धनंजय मुंडेला झाली ना त्यांची मदत. एट्रॉसिटी केस मध्ये कोण झडती घेतात? धनंजय मुंडे के जो इतने बड़े बड़े वकील हैं उनसे आप डिबेट करिए कि जब रिवॉल्वर डाली थी तो डीवाईएसपी खुद 30 पुलिस लेके 40 पुलिस लेके मेरे घर पे झड़ती लेने आए थे. नाबालिग बच्चों के सामने झड़ती लेके मेरी एल्बम, शादी की एल्बम, मेरे इलेक्ट्रॉनिक गैजेट सब लेकर गए थे. तो ये लीगल है? आप पूछिए मीडिया पे. यंत्रणांना कायम तुमच्या विरोधामध्ये सदावर्ते जी से पूछिए आप. हाँ, यंत्रणांना कायम तुमच्या विरोधात काम केलं. सदावर्ते जी से पूछिए ना, है ना वकील वो. कोणाकोणाचं नाव घेऊ इच्छिताल ज्यांना ज्यांना तुमच्या विरोधात काम केलेलं आहे यंत्रणांमध्ये? जसं डीवायएसपीचं जयाबाईंचं नाव घेतो तुम्ही. मेरा सबसे जो है मुद्दा है ना, जो है इकलौता जो पति है, पति नहीं सकता रहा, किसी से मेरा लेना घेना नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ही कोर्टाची जी निवडणूक आहे, सदावर्तींचं म्हणणं होतं ती काही दिवसांपुरतीचा आहे. आत्ताचा जो निकाल आहे मात्र अजूनही जो मुख्य निकाल आहे तो प्रलंबित आहे. हाँ, प्रलंबित आहे. आता तो खूप पिक्चर पूरी बाकी है. आता तो ट्रायल है, ये तो ट्रेलर था. पिक्चर तो पूरी अभी बाकी है, पिक्चर पूरी बाकी है अभी. अभी उसके लिए न्यायाधीश मुझे डेट देंगे, 20 तारीख दिए. हमारे पुरावे होंगे, हमारे विटनेस होंगे सब. उसके ऊपर डिबेट होगी कोर्ट में. उनका वकील बोलेगा, मेरा वकील बोलेगा. मुंडे साहब को खुद को बुलाया जाएगा कोर्ट में, मेरी बहन को बुलाया जाएगा, और जो जो एलिगेशंस मैंने लगाए हैं उन सबको बुलाया जाएगा. उसके बाद निकाल जो निकलेगा वही सर्वोपरि होगा. शेवटचा प्रश्न, आमदारकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं नोटीस दिली असं तुम्ही म्हटलं होतं, नेमकं ते काय प्रकरण आहे, काय नोटीस दिली आहे? निवडणुकी कोर्टामध्ये मी खटला दाखल केलेला त्याच्या विरोधात पण की माझं नाव टाकला नाहीये. सगळं खोटं चालू आहे, सगळं खोटा त्याच्या विरोधात टाकले. काय विचारणा काय झाली? आयोगानं काय विचारलं? काय नाही, ते कोर्टामध्ये आहे, हायकोर्ट विचारणार आहे, आयोग नाही. हायकोर्टामध्ये टाकले. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपल्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या अनुषंगानं करुणा मुंडे बोलत होत्या आणि त्यांना हे संपूर्ण विषय आता 20 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये आणखीन जो आहे तो आता हा केवळ ट्रेलर होता, पिक्चर आता लवकरच तुमच्या समोर येईल असं देखील म्हटलंय. कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.